विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय जय विठोबा केली, गाथेची निर्मिती केली, अजून कोणत्या कोणत्या निर्मिती केल्या, हरिपाठाची सुद्धा आमच्यासाठी निर्मिती केली. एवढ्या गोड गोड निर्मिती संतांनी वाङ्मयातून आम्हाला सांगितलेल्या आहेत, प्रतिपादन करून सांगितलेल्या आहेत. मग कशासाठी सांगितल्या, काय सांगितलंय? बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. महाराज सांगतात की बुडते हे जन न देखवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. दिवसेंदिवस आता काय चालू आहे, आपलं कीर्तन चालू आहे, पण कलियुग चालू आहे, हो की नाही? मग महाराज सांगतात की बुडते हे जन न देखवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. दिवसेंदिवस आपली हे त्या ठिकाणी परिस्थिती कशी होत चाललेली आहे, बिकट होत. कोविडच्या आधी तरी चांगलं होतं, पण कोविड नंतर काय झालं, पार सत्यानाश झाला. सगळ्याच्या घरोघर लहान पोरांपासून मोबाईल आला, हो की नाही? मग काय सांगतात महाराज की संतांनी आपल्याला वाङ्मयाची निर्मिती केली, ग्रंथांची निर्मिती केली. कशा करता, तर बुडते हे जन न देखवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. महाराज सांगतात की जे हे बुडत चाललेलं जग आहे ना, कारण आम्हाला माहित होतं की पुढं काय होणार आहे, कलियुगामध्ये काय होणार आहे, हे आम्हाला सगळ्या गोष्टी माहित होत्या. म्हणून आम्ही या ठिकाणी ग्रंथांची निर्मिती केली, वाङ्मयाची निर्मिती केली आणि तुम्हाला प्रतिपादन करून सांगितली. संतांनी आम्हाला इतकं सोपं करून सांगितलेलं आहे, इतकं सोपं करून सांगितलंय, आमच्या मुखापर्यंत घास आणून दिलेला आहे. आई जसं आपल्या लेकराला दुधाचा घास भरवते, हो की नाही? मग दुधाचा घास भरवत असताना तो घास त्याच्या मुखापर्यंत घेऊन जाते आणि बाळाला फक्त काय करायचा असतो, तो घास खायचा बाकी असतो. तसं संतांनी आमच्या मुखापर्यंत घास आणून दिलेला आहे, फक्त तो घास आता गिळायचा बाकी आहे. एवढं सोपं करून दिलं. आपत्या परी पाजवी प्रेमग्रासा. माऊली सांगतात की संतांनी आम्हाला एवढं सोपं करून सांगितलं, पण आम्ही सोप्याचा अवघड करतो. कर्मकांड करत असताना आमच्याकडून चुका घडत असतील, पण त्या चुकांची माफी जर भगवंताकडून करायची असेल ना, तर त्या मंडपामध्ये त्या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करावी, असं माऊली सांगतात. महाराज त्या ठिकाणी सांगतात की आम्ही वाङ्मयाची संतांनी निर्मिती केली, तर ती कशा करता केली, तर ते हे बुडत चाललेलं जे जग आहे ना, ते लाईनीवरती आणावं याच्याकरता. पण आमचा त्याच्यावरती विश्वास नाही, हो की नाही? आमचा सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे. आमचा गुगलवरती विश्वास आहे, आमचा मोबाईलवरती विश्वास आहे ना? झोपले की काय? मोबाईलवरती विश्वास आहे का तुमचा? कोणता प्रश्न जर विचारला तर आम्ही अगोदर कुठं जातो, गुगलला जातो. म्हणजे आमचा विश्वास कुठे आहे, मोबाईलवरती विश्वास आहे आमचा, पण संतांच्या वाङ्मयावरती आमचा विश्वास नाही. अहो माऊलींनी एवढी अवघड तपस्या केली, एवढी अवघड तपस्या केली. कुणाकरता केली, कुणाकरता केली? हरिपाठाची निर्मिती केली. कुणाकरता, कुणाकरता? जेवले ना तुम्ही? कुणाकरता? स्वतः करता जेवली, मग बोला. कुणाकरता ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाची निर्मिती केली? स्वतः अवघड उपासना केली आणि आपल्याला मात्र सोपं दिलं. त्या ठिकाणी भूतत्वाचा आश्रय घेतला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा आश्रय घेतला. त्यापैकी भूतत्वाचा आश्रय घेतला आणि समाधी अवस्थेला प्राप्त झाले. कोण? माझे ज्ञानोबा. आणि अवघड उपासना करून तुमच्या माझ्या त्या ठिकाणी हृदयापर्यंत पोहोचणार त्या ठिकाणी ग्रंथाची निर्मिती केली.
कोणत्या ग्रंथाची निर्मिती केली? ग्रंथाची निर्मिती भरपूर केली, पण त्यातली त्यात छोटा ग्रंथ आणि साधा सोपा ग्रंथ कोणता आहे? हरिपाठाची निर्मिती केली. त्या हरिपाठामध्ये जरी तुम्ही नाही ना गेले, पण तरी सुद्धा वर्णन करत असताना सांगितलंय तुम्ही हरिपाठामध्ये रोज घरामध्ये हरिपाठ नका म्हणू, पण त्यातलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज सांगतात की तुम्हाला हरिपाठ नका येऊ देऊ, तुमच्या घरामध्ये हरिपाठाचं पुस्तक नसू द्या, काही नसू द्या, काही नसू द्या, पण जर आपण एवढं जरी आपल्या घरामध्ये म्हटलं ना, तरी सुद्धा घराघरामध्ये माऊलींचे संस्कार निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं भाग्य आहे, आपलं नशीब आहे की आपण भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. महाराज सांगतात की ही संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनतुष्टिरेव च. धर्माचे 4 आधार आम्हाला या ठिकाणी सांगून दिलेले आहेत. कोणकोणते 4 आधार आहेत? वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदा. महाराज सांगतात की स्मृती, श्रुती, वेद, पुराण, ग्रंथ ही निर्मिती कोणाकरता केली? आपल्याकरता केली. हे धर्माचं लक्षण आहे आणि या गोष्टी आपल्या घरामध्ये असल्या पाहिजे. पहिला आधार आहे धर्माचा. दुसरा आधार या ठिकाणी सांगितलाय की आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार, संतांचं आचरण कसं असावं, हा दुसरा आधार धर्माचा. तिसरा आधार या ठिकाणी सांगितलेला आहे आत्मनतुष्टिरेव च. महाराज सांगतात की स्वतःच्या आत्म्याला मिळणारं समाधान, आनंद, तुष्टी हे कशामध्ये आहे माहिती आहे का? या 3 गोष्टी या ठिकाणी धर्माला आधार आहेत, धर्माला धरून या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्याच पाहिजे. आपण बोलत असताना म्हणतो की कशाने वागावं? धर्माने वागावं. बोलता की नाही? एकमेकांना मित्रांच्या मैत्रिणींच्या महिला वर्गाच्या गप्पा चालू असताना आपण काय म्हणतो? बाई ग काही का असं ना, पण ते कशाने वागावं? धर्माने वागावं. तर हे धर्माचे त्या ठिकाणी 4 आधार आम्हाला या ठिकाणी सांगितलेले. स्मृती शिरेच तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनतुष्टिरेव च. महाराज सांगतात की हे सगळं कशा करता चालू आहे? तुम्ही इथं बसलात कशा करता? कशा करता? आनंदा करता, समाधाना करता, हो की नाही? जेवण केलं कशा करता? भूक लागली ठीक आहे, पण कशा करता केलं? स्वाद मिळतो, आनंद मिळतो, रस मिळतो. तुम्ही इथं सगळे कशा करता बसलात? काहीतरी कॉमेडी होईल, जाऊ द्या घरी तरी काय टीव्ही बघायची, हो की नाही? टाइमपास घरी करायचा तर इथं येऊन करू, हो की नाही? कशा करता आले मग तुम्ही? कीर्तन ऐकण्या करता आले, मग बोला. इथं बसलो आपण समाधाना करता, त्या ठिकाणी आनंदा करता आपण इथं बसलेलो आहे. मग महाराज सांगतात या जगामध्ये, या जीवनामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा करता चालू आहेत? आनंदा करता चालू आहेत, समाधाना करता चालू आहेत, आपल्याला तृप्त अवस्था प्राप्त व्हावी याच्याकरता या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग माऊली म्हणतात की तृप्त अवस्था कशातून प्राप्त होते? भक्ती आणि अध्यात्म या 2 गोष्टी अशा आहेत ज्या माणसाला जीवनामध्ये नसलेला आनंद प्राप्त करून देतात. जीवनामध्ये नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि आहे तो आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलं त्याला भक्त म्हणतात. पुन्हा ऐका, जीवनामध्ये नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि आहे तो आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलं त्याला कोण म्हणतात? भक्त म्हणतात. महाराज वर्णन करून सांगतात की आपल्या जीवनाला जन्माला येण्याचं उपादान कारण काय, निमित्त कारण काय हे सगळ्यांना कळायला हवं. महाराज वर्णन करून सांगतात ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या 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 ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे.
सांगतात ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. महाराज वर्णन करून सांगतात की हे सगळं समाधान करता चालू आहे, पण याच्यातून कर्मकांड करत असताना आमच्याकडून चुका घडू नये. महाराज सांगतात की जन्माला येण्याचं निमित्त कारण काय, उपादान कारण काय, हे आपल्या सगळ्यांना कळायला हवं. माऊलींनी त्या ठिकाणी अगदी कमी वयामध्ये कशाची प्रतिज्ञा केली? अवघा संसार सुखाचा करीन. हो की अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी. राहीन हे जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा. माऊलींनी अगदी कमी वयामध्ये प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा? अवघाची संसार सुखाचा करीन. माऊलींनी अगदी कमीतल्या कमी वयामध्ये प्रतिज्ञा केली की मी अवघाची संसार सुखाचा करीन. कशाच्या जीवावरती केली हो? भक्तीच्या जीवावरती केली. अत्येंद्रिया परी भोगविन इंद्रियांक करवी, अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबा आहे माऊली पदाला विराजमान होतात. का? कारण आईचं हृदय आईच्या तळमळीने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जाऊन विनवून प्रतिज्ञा करून सांगितलंय काय की दुसरं काही नाही आलं तरी चालेल, पण काय येऊ द्या मुखामध्ये? हरिमुखे म्हणा. आलो ना मुद्द्यावर? हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये दुसरं तिसरं काही नसू द्या, पण फक्त हरी एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे. भगवंताला आपलंसं करायला, भगवंताला जवळ बोलावून घ्यायला, पण ते सुद्धा मला नको नको वाटतं. वाटतं का? हरिपाठाला येता तुम्ही? येता ना? हा, रोज येत जा. मग आज तुम्हाला सांगितलंय मी. अवघड उपासना करून, अवघड तपस्या करून माऊलींनी त्या ठिकाणी सगळ्यांचं हृदय जिंकलं, ते म्हणजे हरिपाठाच्या माध्यमातून. आणि घराघरामध्ये माऊली त्या ठिकाणी आईच्या स्थानी विराजमान झाले. त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी हरिपाठ आहे. लहान वयामध्ये प्रतिज्ञा केली आणि तुमच्या माझ्या हृदयामध्ये पवित्र असं स्थान माऊलींनी प्राप्त करून घेतलं. त्याचं कारण म्हणजे हरिपाठ आहे. पण माऊली, आपण जन्माला कशा करता येतो आणि इथं आल्याच्या नंतर काय करतो, हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला प्रश्न पडला पाहिजे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण इथं बसलो कशा करता? आनंदा करता, समाधाना करता, सुखा करता, तृप्ती करता. मग आपलं समाधान कशा करताय? आपला जन्म कशा करताय? आपला उपादान कारण काय? जन्माचं निमित्त कारण काय? माऊली सांगतात की त्या ठिकाणी आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. माऊली सांगतात की आपलं जीवन हे व्यर्थत्वाला जाणार नसावं. जीवनाचं आल्यानंतर, जीवनामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी जीवनाला आल्यामध्ये त्या ठिकाणी सार्थक झालं पाहिजे, असं आमचं जगणं असावं.
पहिला पै गाठी मारू मारू सगळा पैसा सेविंगला गेला, काही निस्वीज मध्ये नेऊन ठेवला. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. पण आपण जेवढ्या सगळ्या गोष्टी करतो त्या फक्त सुखाकरता करतो, समाधानाकरता करतो. पण माऊली सांगतात की इथं येऊन काय करायचे. कोहम कथमिदम जातम कव्वे करतास्य विद्यते उपादानम किमस्तिहम. माऊली सांगतात की आम्ही इथं कशा करता जन्माला आलेलो आहे, इथं येऊन काय करायचे, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला पडला पाहिजे. पण आमच्या अंतःकरणाला पडत नाही. तिथंच आमचा विश्वास मात्र कमी पडतो. पण माऊली सांगतात की या सगळ्याचा विचार करत बसण्यापेक्षा जेव्हा आपण संतांच्या संगतीमध्ये जातो ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप प्राप्त होतात. अभंगाचं प्रथम चरण. संताची पायी हा माझा विश्वास, 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 संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भागदास झालो त्याचा, तेची माझी हित करीती सकळ, तेची माझी हित करीती सकळ. सर्व भागदास सर्व भागदास तेची माझी हित करीती सकळ, तेची माझी हित करीती सकळ. पायी हा माझा विश्वास, सर्व भावदास झालो त्यांचाची पायी हा माझा विश्वास, सर्व भावदास सर्व वाजवा ना जरा, वाजवा. असं सुकल्यावानी वाजूच नका तुम्ही. वाजायच्या तर नीट वाजायच्या. अहो एवढं जीव तोडू तोडू म्हणतात लेकरं. लेकरं नाही म्हणता येईल, मी त्यांची लेकरं आहे. आता ते कसं लहान लहान लेकरं कधी कधी गायनाला असतात ना, त्याच्यामुळे ते तोंडात आलं. एवढा जीव तोडू तोडू वेंबीच्या देठापासून वरडतात बिचारे तुमचं मन जिंकायसाठी. तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवत. एक गोष्ट सांगू तुम्हाला, आता कशा वाजल्या बरं. एक गोष्ट सांगू तुम्हाला, एका दिवसामध्ये शक्य होत नाही होय. रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, तेव्हा या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. एका दिवसात हे शक्य होत नाही. निर्जीव चामड्यातून आवाज काढायचा, तुमच्या माझ्या हृदयापर्यंत पोहोचवायचा, गळ्यातून स्वर ब्रह्माची उपासना करायची, तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये रोवायची किंवा ठसायची. हे काय सोपं वाटतं तुम्हाला? एका दिवसाचा खेळ वाटतो? मग जीवात जीव असल्यासारखं असं. हा आपण शिवरायांचे मावळे. आत्ता 19 फेब्रुवारी झाली आणि तुम्ही 2 दिवसात गार झाले म्हटल्यावर कसले मावळे हो तुम्ही. मस्त कडकडून टाळ्या वाजल्या पाहिजे. हा मावळे नाही तुम्ही, सावळे शोभात. फ्रेश मस्त बसायचं, रिलॅक्स बसायचं. काय तुम्हाला दडपण आहे का? डोक्यावर काही वज आहे का तुमच्या? अजिबात नाही. रिलॅक्स बसायचं, फ्रेश बसायचं. एक गोष्ट सांगते तुम्हाला, कीर्तनामध्ये रंग देवता तेव्हाच येते जेव्हा नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म आणि स्वर ब्रह्म एकत्र येतात, तेव्हा साक्षात परब्रह्म साकार होतो बरं का. त्याच्यामुळं कशा वाजल्या बरं कडकडून, अशा शेवटपर्यंत वाजवायच्या बरं का. हा काय चालू होतं आपलं कीर्तन. विठाल विठाल. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की आमचा विश्वास जर कुणावरती असेल
तर तो विश्वास आम्हाला संतांच्या चरणावरती आहे. संतांच्या चरणावरती आम्ही ठामपणे विश्वास ठेवू शकतो, डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आणि मी तुम्हाला का प्रतिपादन करून सांगतो, तर मला जे माझ्या जीवनामध्ये मिळवायचं होतं ती मी मिळवलं. आणि आता मी तुम्हाला सांगतोय, मी जे मिळवलं ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता मी जे केलं ते तुम्ही काय करा. कोणतं साधन सांगितलं? संताची पायी हा माझा विश्वास. महाराज सांगतात की जेव्हा आपण संतांच्या संगतीमध्ये जाऊ ना, तेव्हा भगवंताची प्राप्ती निश्चितपणे डोळे झाकून प्रत्येकाला काय होईल? प्राप्त होईल. म्हणून काय करायचं, तर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवायचा आणि भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची. महाराज सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये एवढा विश्वास ठेवला. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, ट्रस्ट आणि बिलीव. दोघांचा अर्थ मात्र एकच आहे, फक्त स्पेलिंग वेगवेगळं आहे, हो की नाही? आता तुम्ही सगळे सुशिक्षित माणसे, तुम्हाला सगळ्यांना कळतंय. आता आपण नगर सिटीमध्ये कीर्तन करतोय त्याच्यामुळं ही मला जाणीव आहे. पण ऐका बरं का, शब्द एकच आहे, अर्थही एकच आहे, फक्त स्पेलिंग मात्र वेगवेगळे आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. डोंबाऱ्याचा खेळ तुम्ही पाहिलाय का कधी? पाहिलाय? हा पूर्वीच्या वयस्कर जे म्हातारी असतील ना त्यांनी नक्की पाहिला असेल, किंवा पंढरपूरमध्ये पाहायला मिळायचा. आता काय माहीत असतो का नाही, पण तिथं पाहायला मिळतो. तर त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये आता नाही पाहायला मिळणार, आता सांथा दिसेल लवकर. काळ इतका बिघडत चाललाय. म्हणूनच तर माऊली सांगतात की बुडते हे जन न देखवी डोळा आणि येतो कळवळा. म्हणून या आता जे पाहायचं ते आपल्याला पाहायला मिळणार नाही. आत्ताच्या पिढीने जर वासुदेव कोल्हाटी आणि त्या ठिकाणी गोंधळी पाहायचं असेल ना, वासुदेव जर पाहायचं असेल ना छोट्या छोट्या मुलांना, तर तो फक्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये बघायला भेटेल. आणि खऱ्या अर्थाने तेच आमचे संत आहेत बरं का. लहान मुलं त्या ठिकाणी लाल टोप्या घालून फिरतात यात अजिबात नवल नाही, पण त्यांच्याबरोबर आई वडील सुद्धा लाल टोप्या घालून फिरत असतील ना, तर त्या ठिकाणी मोहऱ्यांनी दृष्ट काढावी यांच्या बुद्धिमत्तेची. माझा विरोध नाही बरं का, काळानुसार हे चालले, पण लहान मुलांची हौस करा. तुम्ही काय आता तुमचं उतार वय लागलंय, तुम्हाला काय हौसा करायच्या, पण थोडंसं आपण जाग होण्याची गरज आहे. म्हणून त्या ठिकाणी माऊली सांगतात की प्रत्येकाने जागा होण्याची गरज आहे. आणि त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये मी तुम्हाला सांगत होते, तो डोंबाऱ्याचा खेळ, त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये 2 झाडांना बांधलेली ती दोर असते. आणि 2 झाडांना बांधलेली ती दोर असल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक बाई त्या दोऱ्यावरून काय करते? चालत असते, समतोल साधत असते. तिच्या हातामध्ये एखादी काठी असते किंवा तिचं छोटंसं लेकरू हातामध्ये असतं. पाहिलं असेल तुम्ही कधी. छोटंसं लेकरू ती हातामध्ये घेऊन त्या दोऱ्यावरून चालत असते. तिचा छोटासा दुसरा जो मुलगा असतो, तो मुलगा थाळी घेऊन फिरणारा असतो आणि तिचा पती ढोलक वाजवणारा असतो. त्या ढोलकीच्या तालावरती ते त्या दोऱ्यावरून चालते. आणि दोऱ्यावरून चालत असताना ती आपल्या छोट्याशा लेकराला हातामध्ये घेऊन समतोल साधत असते. जेव्हा ती बाई त्या दोऱ्यावरून चालते, तेव्हा तुमच्या आमच्यासारखी मंडळी स्तब्ध होऊन त्या बाईकडे काय करतात? पाहत असतात. इतकी स्तब्ध होऊन पाहतात. आणि त्या बाईचा जेव्हा खेळ संपतो, त्या ठिकाणी आपल्यासारखी मंडळी जी गेलेली असतात ना, ती त्या बाईची एकाग्रता, तिचं अनुसंधान बघत असतात. तिची एवढी एकाग्रता असते, जर ती त्या दोऱ्यावरून खाली पडली तर तिला स्वतःला तर लागेल, पण तिच्या छोट्याशा लेकराला सुद्धा काय होईल? इजा होईल. म्हणून ती त्या ढोलकीच्या तालावरती समतोल साधत असते. आणि पूर्वीच्या काळच्या बायकांमध्ये हे होतं बरं का, एकाग्रता असायची, अनुसंधान असायचं. पण आता त्या ठिकाणी हे एकाग्रता, अनुसंधान हे शब्द सुद्धा आम्हाला ऐकायला भेटत नाही. पण पूर्वीच्या बायका अनुसंधान ठेवत होत्या, चिंतेपेक्षा जास्त चिंतन करत होत्या. आता फक्त चिंता वाढत चाललेली आहे लाईफमध्ये. आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात. डायनिंग सेट असतो, किचन सेट असतो, अजून काय असतो? सोफा सेट असतो. पण ते सोफा सेटवर बसलेला कायम अपसेट असतो. त्याचं कारणच कोणाला माहीत नसतं. सगळ्या गोष्टी घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे ती बाई त्या ठिकाणी समतोल साधत असते. आणि समतोल साधत असताना आपल्या छोट्याशा लेकराची ती काळजी घेत असते. जेव्हा ती बाई खाली उतरते आणि खाली उतरल्याच्या नंतर तुमच्या आमच्यासारखी मंडळी काही जण त्या ठिकाणी त्या बाईकडे पळत पळत जातात आणि म्हणतात, ताई तुम्ही इतक्या छान कशा चालल्या, इतक्या सुंदर चालल्या म्हणे, इतक्या सुंदर चालल्या, पण आमची एक इच्छा आहे म्हणे,
काय इच्छा आहे सांगा ना म्हणे. आमची एक इच्छा आहे की तुम्ही पुन्हा आमच्यासाठी एकदा बाळाला घेऊन त्या दोऱ्यावरून चालावं, अशी आमची इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण नक्कीच करणार, यात काही नवल नाही. म्हणे हे बघा मी एकदा चालले पण आता मला भीती वाटते, माझ्या लेकराला काही झालं, मला इजा झाली तर मी काय करणार. म्हणे ताई तुम्ही इतक्या सुंदर त्या दोऱ्यावरून चालल्या, इतक्या सुंदर चालल्या आणि आमची सगळ्यांची त्या ठिकाणी 100% गॅरंटी आहे की तुम्ही पुन्हा एकदा त्या दोऱ्यावरून काय कराल, चांगलं चालाल. असं सांगितल्याच्या नंतर ती म्हटली 100% गॅरंटी. म्हणे हो 100% आमचा विश्वास आहे तुमच्यावरती. गॅरंटी म्हणजे विश्वास. म्हणे नक्की विश्वास आहे. म्हणे हो 100% विश्वास आहे. ती म्हटली बरं ठीक आहे, मग मी आता एक काम करते, मी दोऱ्यावरून तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चालते म्हणे. पण एक काम करा, मी जे हातामध्ये माझं छोटंसं लेकरू घेतलेलं होतं ते मी आता खाली ठेवते आणि तुमच्यापैकी एखाद्याचं लेकरू माझ्याकडे द्या आणि त्याला घेऊन मी दोऱ्यावरून काय करते, चालते. सगळी लोक पाठीमागं सरकली. ती म्हटली का हो आता काय झालं. सगळी लोक घाबरली ना, आपल्या लेकराला काही झालं तर. मग मला सांगा हा विश्वास होता का, हा विश्वास होता का. तर हा विश्वास नव्हता, हा समर्पण भावाने ठेवलेला विश्वास नव्हता, तर तो फक्त तात्पुरता विश्वास होता. म्हणून असं आहे, यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता पण नुसतं तात्पुरतं, असेल बाबा देव, असेल बाबा देव. अहो दिवसभर उपवास करणारा सुद्धा रात्री म्हणतो काय माहित देव आहे का नाही, नाही तर केलेला उपवास वाया जायचं माझा. एक जण मला म्हटला ताई रोज शंकराला 108 बेलपत्र वाहतो. तुम्ही म्हणत असताल पण शंकर काय पावत नाही, तुम्ही म्हणसाल तर खंडोबाकडे जाऊ का. म्हणजे आमचा वार बदलला तरी भक्ती बदलते. सोमवार आला की लगेच आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, बोळ्या शंकरा, बोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, बोळ्या शंकरा, बोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, बोळ्या शंकरा, बोळ्या शंकरा, शंकरा, बोळ्या शंकरा. किती गोड ना. मला वाटलं झोपले की काय, किती गोड गायन करतात बघा ना. सोमवार आला की लगेच आमची महादेवाची भक्ती. आता महाशिवरात्र चालू आहे, 7 दिवस एवढे भोळे शंकर होतात ना सगळे घरातले. रोज भस्म वगैरे, रोज बेलपत्र वाहून सकाळी पहाटच हा गडी निघाला महादेवाच्या मंदिरात. मला सांगायचं तात्पर्य एकच की वार बदलला तरी आमची भक्ती बदलते. सोमवार गेला की आलं लगेच कोणता वार, मंगळवार. लगेच अनंतवर गुण प्रकटली भवानी, प्रगटली भवानी, महिषासुर वरदान लागुनी, विविध तापाची करवया झाडणी, विविध तापाची करवया झाडणी, भक्त पावस जननी, आईचा जोग महा जोग मागिल, जोग महा जोग मागिल, आईचा जोग महा जोग मागिल, आईचा जोग महा जोग मागेन, आईचा जोग महा जोग मागेन, आज एवढी गोड कलाकार मंडळी आहेत. येईल ना खांद्याला. हा मंगळवार गेला की आला लगेच बुधवार आमच्या कृष्णाचा, किंवा आला लगेच विठ्ठलाचा वार. बुधवार गेला की आला लगेच गुरुवार आमच्या त्या ठिकाणी दत्तात्रयांचा वार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा,
मावशी काय आनंद घेत आहे. हा गोड हा. हा गुरुवार गेला की आला लगेच. सत्वार पावते मला भाऊ. कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, चढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, चढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभ वाळवंटी, पुंडलिक दिवटा शोभ वाळवंटी, जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. विठो बोला, विठो बोला, विठो बोला, विठो बोला, विठो बोला, अंबाबाई माऊलीचा हो. विठो बोला, विठो बोला, विठो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो. विठो बोला, विठो बोला, विठो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो. विठो बोला, विठो बोला, विठो बोला, कृष्णबाई माऊलीचा. वा वा. शुक्रवार गेला की आला लगेच शनिवार, आणि शनिवार गेला की आला लगेच आता मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मोघ्या सोमोघ्या प्रेम नगरवारी, मोघ्या सोमोघ्या प्रेम नगरवारी, सावधानी भजनी लागा देव करण देवा, सावधानी भजनी लागा देव करण देवारी. मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. मरू दे रे सासू खंडेराया, मरू दे रे सासू खंडेराया, मरू दे रे सासू खंडेराया, मरू दे रे सासू खंडेराया. खंडेराया तुझं करीते नवसू, खंडेराया तुझं करीते नवस, खंडेराया तुझं करीते नवसू. खंडेराया तुझं करीते नवस. मरू दे रे सासू खंडेराया, 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 खंडेराया. वा. सांग बोल. झाले आता 7 वार. काय आता जागरण गोंधळच झालंय आपलं. तू माणसाला कीर्तन दिलंय सोडून हे काय चालू केलंय. जाऊ द्या, कधीतरी आनंद घ्यायचा असतो. 5-10 मिनिटं आपण वाढू, त्यात काय एवढं. हा तर आपलं चालू होतं, वार बदलला की भक्ती बदलते. एवढी गोड आमची भक्ती. आता तुम्ही ऐकली किती गोड भक्ती आहे. वार बदलला, महिना बदलला की लगेच आमची भक्ती बदलते. पण संतांनी मात्र त्या ठिकाणी संतांवरती विश्वास ठेवायला सांगितलं. तुकोबरायांनी संतांवरती विश्वास ठेवायला सांगितला. नव्हे नव्हे आमचा माणसातल्या माणसावरती विश्वास नाही, पण तुकोबरायांनी इथं संतांवरती विश्वास ठेवायला सांगितला. नव्हे नव्हे जे संत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा दाखवून देतात त्या संतांवरती विश्वास ठेवायला सांगितला. नव्हे नव्हे जे संत त्या ठिकाणी दगडातला देव सुद्धा दाखवून देतात ना,
त्या संतांवरती विश्वास ठेवायला सांगितला. पण इथं आमच्यावरती विश्वास नाहीये. पण महाराजांनी संतांवरती विश्वास ठेवायला सांगितला. आणि महाराज सांगतात की मी ठामपणे सांगितो की माझा विश्वास पूर्णपणे संतांवरती आहे. अहो, संतांनी एवढा त्रास आपल्या जीवनामध्ये सहन केला, एवढा त्रास सहन केला आणि आमच्यासाठी एवढा गोड त्या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. किती त्रास सहन केला. अहो, आपण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या द्वारामध्ये किंवा इतर कोणत्याही देवाच्या द्वारामध्ये सकामतेने जातो, हो की नाही? काही हवं असेल तरच त्याच्या द्वारामध्ये जातो, काही मागायचं असेल तरच जातो. आणि काही जरी नसेल ना मागायचं तरी आपण आपलं घरातलं एखादं छोटंसं टाबर आपल्या संग घेऊन जातो. आणि मंदिरामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर देवाला काय म्हणतो? देवा देवा, माझ्या छोट्याशा लेकराला काय कर, सुखाचं ठेव. सकामतेने आपण भगवंताकडे जातो, पण बिना कामाचं कुणी देवाकडे जायला तयार नाही. पण काय हवं होतं 5 वर्षांच्या नामदेवरायांना? काय हवं होतं? काहीच नको होतं जीवनामध्ये, सगळ्या गोष्टी होत्या. 5 वर्षाच्या लेकराला काय कळतो? काय तो 5 वर्षाचा नामदेवराय, काय ते संत महात्मे होऊन गेले आणि काय आपली घरची 5 वर्षाची लेकरं. वरातीत मात्र नाचायला सगळ्यात पुढं असतात. आता माझी सटकली, अजून काय काय सगळं मुखामध्ये असेल. पण माऊली सांगू तुम्हाला, 5 वर्षांचे नामदेवराय त्या ठिकाणी वडिलांनी 1 दिवस अगोदर सांगितलं, दामा शेट्टीने सांगितलं, नाम्या एक काम कर म्हणे, उद्याचा पांडुरंगाला नैवेद्य तू अर्पण करून ये, मला बाहेर गावी परगावी जाऊन यायचंय. सांगितलं ठीक आहे बाबा. पहाटे 5 वाजता उठलं. 5 वर्षांचं लेकरू पहाटे 5 वाजता उठलं आणि पहाटेपासून आईच्या पाठीमागं लागलं. आई आई, गोनाई मातेला म्हणू लागलं, आई मला मस्त नैवेद्याचं ताट करून दे आणि मला पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून यायचं आहे. आठवा तो काय प्रसंग असेल, डोळ्यापुढं तो काय प्रसंग असेल. इतका गोड भाव त्या ठिकाणी नामदेवरायांच्या 5 वर्षांच्या नामदेवरायांच्या जीवनामध्ये घडला. गोनाई मातेनं मस्त नैवेद्याचं ताट करून दिलं आणि गोनाई माता त्या ठिकाणी नामदेवरायांना म्हटले, अरे नाम्या, देव काय उठल्या उठल्या जेवणार आहे का रे? अरे कार्ट्या जरा दम धर, जरा धीर धर, देते तुला नैवेद्याचं ताट करून. आई स्वयंपाक करत होती. मस्त नैवेद्याचं ताट केलं, वरून केळीचं पान झाकलं आणि केळीचं पान झाकल्याच्या नंतर 5 वर्षांच्या नामदेवरायांच्या हातामध्ये त्या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नैवेद्याचं ताट हातामध्ये दिलं. आणि ताट हातामध्ये दिल्याच्या नंतर 5 वर्षांचे नामदेवराय दुडू 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 त्या ठिकाणी पळत 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 त्या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या द्वारामध्ये गेले. आणि द्वारामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताच्या समोर ताट ठेवलं आणि ताट ठेवल्याच्या नंतर मंडल केलं आणि मंडल केल्याच्या नंतर पाणी फिरवलं, नमस्कार केला आणि सांगितलं, देवा करा आता सुरुवात. काय म्हटले? देवा करा आता सुरुवात. एवढ्या अर्जवानं देव जेवणार आहे का हो? आपल्या हातानं जेवलाय कधी? रोज नैवेद्य अर्पण करतो. तुमच्या हातानं जेवलाय? कुणाच्याही हातानं जेवला? बरं, देव जेवला नाही म्हणून कुणाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी आलंय का? अहो, आपलं लेकरू एखाद दिवशी उपाशी पोटी कुठंतरी बाहेर गावी जाऊन द्या, आई साऱ्या गल्लीत सांगन, बाई माझं लेकरू त्या ठिकाणी उपाशी पोटी गेलं ग, माय त्यांनी काही खाल्लं नाही. टचकन आईच्या डोळ्यामध्ये काय येतं? पाणी येतं. म्हणजे संसाराकरता आम्ही रडू, प्रपंचाकरता आम्ही रडू, पण देवासाठी आम्ही नाही रडणार. पण 5 वर्षांचे नामदेवराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जेवत नव्हते म्हणून रडले हो नामदेवराय. डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सांगितलं, देवा अहो कितीतरी वाट बघितली तुमची, पण तरी सुद्धा तुम्ही जेवायला तयार नाही. देवा माझं काही चुकलं का? रोज माझे बाबा त्या ठिकाणी नैवेद्याचं ताट घेऊन येतात, आज मी स्वतः आलो म्हणून तुला काही चवण्या ढवण्या लागल्यात की काय म्हणे? सांगितलं तरी सुद्धा देव हालेना बोलेना डोलेना. एक वेळ आली, एक प्रसंग आला. 5 वर्षांचे नामदेवराय जसं घरी आई आपल्याला करते की नाही, बाळ जेवलं नाही तर, तसं तिथं मंदिरात चालू होतं बरं का. 5 वर्षांचे नामदेवराय भगवंताला म्हणू लागले, देवा तू जर जेवला नाही ना तर घरी जाऊन जळकं लाकूड आणीन आणि त्या लाकडाने तुला हाणीन म्हटले. काय कळतो त्या 5 वर्षाच्या लेकराला? असं सांगितल्याच्या नंतर तरी सुद्धा देव हालेना बोलेना डोलेना. एक वेळ आली, एक प्रसंग आला, डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले आणि सांगू लागले, नामदेवराय पांडुरंगा, अरे मी किती वेळची वाट बघतो आणि तू जर जेवला नाही
माझ्या वडिलांना घरी जाऊन विचारलं की नाम्या अरे देव जेवला का रे, आणि मी जर उत्तर नाही म्हणून दिलं ना रे पांडुरंगा, तर माझे बाबा इतके मारतील ना, इतके मारतील, त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा एक काम करतो म्हणे, तुझ्या पायरीवरती डोकं आपटून जीव देतो म्हटले. धावले नामदेव महाराज आणि थाडकन पायरीवरती डोकं आपटणार. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. जेवती लागली नाम्यासवे, जेवूची लागली नाम्यासवे. जेवती लागली नाम्यासवे, जेवूची लागली नाम्यासवे. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. थरथरा. महाराज सांगतात की नामदेवराय जेव्हा भगवंताच्या पायरीवरती डोकं आपटण्याकरता गेले ना, आठवा तो काय प्रसंग असेल. गाभाऱ्यातून आवाज आला आणि गाभाऱ्यातून आवाज आल्याच्या नंतर कपाळाला मऊसर हात लागावा की काय. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नामदेवरायांच्या समोर दिसले आणि समोर दिसल्याच्या नंतर हात जोडले आणि सांगितलं, पांडुरंगा किती उशीर केला रे. भगवान परमात्मा सांगू लागले, अरे नाम्या दगडाचा देव कधी जेवतो का रे. काय प्रश्न केला, अरे नाम्या दगडाचा देव कधी जेवतो का रे. असं सांगितल्याच्या नंतर नामदेवराय म्हटले, देवा पांडुरंगा अरे दगडाचा देव कधी बोलतो का रे, पण तू बोललास, चाटून पुसून ताटातलं खायला लावलं. कोण म्हणतं देव जेवत नाही. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. महाराज सांगतात की नोहे हा सामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कोण म्हणतं भगवान परमात्मा जेवत नाही. अंतकरणातला भाव असेल ना, अहो त्या देवाला काहीच लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. चाटून पुसून ताटातलं खायला लावलं आणि मोकळं ताट घेऊन जेव्हा नामदेवराय घरी पळत गेले ना, पळत गेल्याच्या नंतर गोनाई मातेनं सांगितलं, विचारलं, अरे नाम्या तुला काय एवढा धीर धरवला नाही कर कारट्या. सांगितलं, आई हे मी खाल्लं नाही ग, ज्याच्यासाठी नेलं होतं ना त्यानंच खाल्लं. असं म्हटल्यानंतर कोणत्या आईला विश्वास बसल. कारण देव कोणाच्या हाताने कधी जेवतो का. तुमच्या आमच्यासारखीच त्या गोनाई मातेची परिस्थिती होती. गोनाई माता म्हटली, अरे नाम्या तुला एवढा धीर धरवला नाही की पांडुरंगाचा नैवेद्य तू खाऊन आलास. सांगितलं, आई हे मी संपवलं नाही ग, तर ज्याच्या करता नेलं होतं ना त्यानं खाल्लं. असं सांगितल्यानंतर आई म्हणू लागली, नाम्या खोटं कधीपासून बोलायला लागलास. कुणी शिकवलं तुला खोटं बोलायला. 5 वर्षांचे नामदेवराय काय उत्तर देतात ऐका बरं का. गोनाई मातेला 5 वर्षांचे नामदेवराय सांगू लागले, आई खोटं कसं बोलायचं असतं ना हेच मला माहिती नाही. मग आईनं विचारलं, नाम्या देव जेवला हे कुणी पाहिलं. असं विचारल्याच्या नंतर नामदेवराय वर्णन करून सांगतात,
या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. देवा असं सांगत असताना नामदेवरायांनी वर्णन करून सांगितलं, आई कुणी पाहिलं असं विचारतेस ना आई, तर या डोळ्यांनी पाहिला ग देव जेवला ग देव जेवला. असं सांगत असताना आईच्या घळघळ त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला सांगायचं तुम्हाला तात्पर्य एकच होतं की भगवंताच्या द्वारामध्ये आपण सकामतेने जातो, पण 5 वर्षांचे नामदेवराय काहीच नको होतं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये, पण तरी सुद्धा भगवंताला नैवेद्य अर्पण करायला गेले आणि भगवंताची प्राप्ती जीवनामध्ये करून घेऊन आले. मला सांगायचं तात्पर्य की आमचा तिथं मात्र विश्वास कमी पडतो. डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवरती आमचा किती विश्वास आहे? डॉक्टरांनी एखादी प्रिस्क्रिप्शन लिहून दिली आपल्याला, प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्याच्या नंतर त्याच्यावरती आमचा एवढा विश्वास असतो, एवढा विश्वास असतो, मेडिकलमध्ये जातो, गोळ्या औषधं घेतो, डॉक्टरांना पुन्हा दाखवतो, पुन्हा दाखवल्याच्या नंतर घरी येतो, घरी आल्याच्या नंतर लाईनीत देवघरात सगळी औषधं मांडतो, रोज त्याला हळदी कुंकू असं नाही ना करत. तर ते औषधं नियमाप्रमाणे आपण सगळेजण घेतो का? कारण आमचा काय आहे? विश्वास आहे. आमचा तिथं विश्वास आहे की गुण येणार आहे, फरक पडणार. डॉक्टर त्या ठिकाणी गोळ्या औषधं सुधारायची देतात की अजून बिघडायची? सुधारायची देतात. म्हणजे आमचा इथं काय आहे? विश्वास आहे. नव्हे एक जण आला विषाची बाटली घेऊन, ऐका बरं का, विषाची बाटली घेऊन एक जण आला आणि सांगितलं की हे बघ ही विषाची बाटली आहे आणि हे जर प्यायलं ना तर माणूस मरतो. विषाने अमर होतो का? काय होतो? काय होतो? काय होतो? झोपले की काय काय होतो? मरतो. विषाने माणूस मरतो. मग त्याने सांगितलं की बाबा ही विषाची बॉटल आहे आणि 2 घोट जर याचं विष पिलं तर माणूस मरतो. असं सांगितल्याच्या नंतर तो जेव्हा निघून गेला, मग आपल्या मनामध्ये असं येतं का काय माहित बाबा ही विषाची बॉटल आहे आणि बघू बरं पिऊन मी मरतो काय, असं म्हणतात तुम्ही? पिऊन बघता का ते विष? नाही बघत का? कारण आमचा त्या माणसावरती काय आहे? विश्वास आहे. त्याने जे सांगितलं त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. नवे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरती आमचा एवढा विश्वास आहे. नवे त्या विषाच्या बाटलीवरती आमचा एवढा विश्वास आहे. मग आमच्या संत वाङ्मयावरती आपला विश्वास का नाही? हा माझा प्रश्न आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते, प्रत्येक प्रवचनामध्ये सांगत असते की महिला वर्गाने काही नाही आलं ना तरी सुद्धा त्या ठिकाणी हरिपाठ आपल्या घरामध्ये म्हणायला हवा. काही नका येऊ देऊ. स्वयंपाक करत असताना त्या ठिकाणी कणिक मळायला घ्यायची आणि अभंग सुरू करायचा. देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. मस्त गोळे बनवायचे आणि पोळी लाटायला घ्यायची बरं का. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. टाकायची तव्यावरती. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. फुगली बघा चपाती. पुढं काय? वेदशास्त्र पुराणी. असा जर अभंग जर त्या ठिकाणी हरिपाठाच्या संस्कारातून तयार झालेली ही पोळी आणि ती पोळी जर आमच्या लेकरांनी किंवा आमच्या घरातल्या पुरुषांनी खाल्ली तर का नाही घराघरामध्ये ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार निर्माण होतात. देवाच्या प्रसाद करा रे भोजन. देवाच्या प्रसाद करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी. वाल कोण कोण अधिकार. देवाचा प्रसाद करा रे भोजन. देवाचा प्रसाद करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी. वाल कोण कोण अधिकारी.
देवाच्या प्रसादे करावे भोजन. महाराज सांगतात एवढं गोड वर्णन करून सांगितलं पण तरी सुद्धा तिथं मात्र आमचा विश्वास कमी पडतो. एक गोष्ट तुम्हाला सांगते, एक उदाहरण तुम्हाला सांगते. एस टी मध्ये बसलात का तुम्ही कधी? एस टी मध्ये महिला वर्ग? हो म्हणा ना, असा एस टी आपलीच आहे, हाफ तिकीट आहे ना आपल्याला. हा मग हो म्हणायचं, लाडके बहिणी तुम्ही. मग एस टी मध्ये बसल्याच्या नंतर कुठं बसता तुम्ही? पुढं बसता की पाठीमागं? जिथं जागा भेटन तिथं. पण जास्तीत जास्त आपण कुठं बसतो? पुढं बसतो, खिडकीत. ते तर आहेच म्हणा, पण त्यातली त्यात बी पुढं बसतो. मग पुढं बसल्याच्या नंतर काय अनुभव आहे आणि पाठीमागं बसल्यानंतर काय अनुभव आहे? पुढं बसल्यानंतर धक्के दणके कमी बसतात आणि सगळ्यात पाठीमागं बसल्यानंतर धक्के दणके सगळ्यात जास्त बसतात. मग एक गोष्ट ऐका बरं का, हा धक्के दणके चालू आहेत आमचे. मग ड्रायव्हर पासून आपण जितके जवळ तितके धक्के दणके कमी आणि ड्रायव्हर पासून आपण जितके लांब तितके धक्के दणके जास्त. तसं या विश्वाला चालवणारा जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, स्टेरिंग त्याच्या हातामध्ये, क्लच त्याच्या हातामध्ये, ब्रेक त्याच्या हातामध्ये, गिअर त्याच्या हातामध्ये, सगळं त्याच्या हातामध्ये. हा सगळं त्याच्या हातामध्ये हे. चाले हे शरीर कोणाची असत्ते, अशी ज्याची सत्ता आहे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. एवढी मोठी ज्याची सत्ता आहे, स्टेरिंग त्याच्या हातामध्ये. मग स्टेरिंग त्याच्या हातामध्ये असल्याच्या नंतर त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आपण जितके जवळ तितके या संसाराचे धक्के आणि दणके कमी आणि त्याच्यापासून आपण जितके लांब तितके या संसाराचे धक्के दणके जास्त. समजलं? हे जर समजलं तर अख्खं कीर्तन माझं सफल. सगळ्यात सोपा दृष्टांत तुम्हाला दिला. हा तर महाराज सांगतात की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये संतांची संगती करून घेतो ना, तेव्हा भगवान परमात्मा आपोआप आपल्या जवळ येत असतो. म्हणून महाराज सांगतात की संत हे प्रत्येक वेळोवेळी आपल्या हिताचा विचार करत असतात. अभंगाचं दुसरं चरण. त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझ हित करती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझ हित करीती सकळ, त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझ हित करती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझ त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझ हित करती सकळ. जेणे आगोपाळ, जेणे आगोपाळ, जेणे आगोपाळ कृपा करी, त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझ हित करती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. हाय म्हणजे टावर खाली रेंज. हा
पण कडकडून काय वाजल्या नाही, परत एकदा वाजव. वा, हाय म्हणजे रेंजमध्ये सगळे. घ्या आता सगळ्यांनी एकदा वरती हात प्रेमाने, सगळ्यांनी सगळ्यांनी, वाट्यावरले, पाटावरले, खाटावरले, माडीवरले सगळे घ्या घ्या घ्या, सगळे इकडचे तिकडचे सगळे सगळे. माझ्या पाठीमागं सगळ्यांनी एकदा गोड प्रेमाने भजन म्हणायचं आहे. घेतले? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर बोले नमः शिवाय, जटाधरा शिव जटाधरा, हर हर बोले नमः शिवाय. सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय, सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, काही, काही, हा. हर हर बोले